हॅलो नमस्कार मित्रांनो, मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बऱ्याचशा मुलांना जे आपलं पोलीस भरतीचे फॉर्म भरताना जी व्हेरिफिकेशनची जी लिंक आहे ती येत नाही. तर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे जी लिंक आहे ती तुम्हाला येत नाही. तर तर ही जी लिंक आहे तुम्हाला कशा प्रकारे येऊ शकते ती आपण एवढ्यामध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो या सर्व जर स्टेप फॉलो जर केल्या तर तुम्हाला सुद्धा व्हेरिफिकेशन लिंक येऊ शकते मित्रांनो. आणि बऱ्याचशा मुलांचे प्रश्न होते की माझे जेंडर चुकले, माझा जिल्हा चुकला आहे, मला या ठिकाणी फॉर्म भरायचा होता पण मी दुसरीकडेच भरला आहे. तर सर्व जे क्वेश्चन आहेत आपण त्यावर सगळ्यावर व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो. तुम्ही आपल्या चॅनलवरती येऊन सर्व जो व्हिडिओ आहे तुम्ही पाहून सर्व प्रश्न तुमचे सॉल्व्ह करू शकता. आपण जे पेमेंट प्रॉब्लेम आहे तुमचा फोटो अपलोडपासून तर तुमचा जेंडर चेंज झालेले काहींचे, तर काहींचं जे व्हेरिफिकेशन लिंक आहे आता त्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवून राहिलो. तर यामध्ये सर्व आपण डिस्कस करणार आहोत की तुमचं व्हेरिफिकेशन लिंक कशाप्रकारे तुम्हाला आता येऊ शकते मित्रांनो. तर या सर्व स्टेप तुम्हाला फॉलो करायचं तर पाहूयात मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या चॅनलवरती तुम्ही प्रथमच आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून घ्यायचं मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे तर आता तुमचं स्पॅम फोल्डर जे आहे तुम्हाला चेक करायचं आहे. तर पाहू शकता बऱ्याचशा वेळेस काय होतं की आपला मेल जो आहे आपल्या स्पॅममध्ये ते आपला जो मेल आलेला असतो तो स्पॅममध्ये जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला आपला स्पॅम फोल्डर चेक करायचं आहे. स्पॅम फोल्डर कशा प्रकारे चेक करायचं आहे ते तुम्हाला एकदा सांगतो. तर सर्वप्रथम आता मी बॅक येतो. तर पाहू शकता हे जे मेल आहे आपला मेलचं होम पेज आहे. तर यानंतर तुम्हाला आता 3 डॉटवर जायचं आहे. जसे आता तुम्ही 3 डॉटवर जातात आता तुम्हाला इथं खाली स्क्रोल करायचं आहे आणि पाहू शकता इथे आपल्याला स्पॅमचं फोटो दिसतोय. आता तुम्ही जसे स्पॅम फोटोवर जाताल तर पाहू शकता जेवढे काही आपले स्पॅममध्ये गेले आहेत मेल ते सर्व आपल्याला आता ओपन होतील. तर मित्रांनो खाली आल्यानंतर पाहू शकता माझा जो पोलीस भरतीचं जी व्हेरिफिकेशन लिंक होती ती माझी स्पॅममध्ये गेली होती. तर पाहू शकता या ठिकाणी तर इथे पाहू शकता हे इथे पाहू शकता रिपोर्ट ॲज स्पॅम. तर माझ्या स्पॅममध्ये गेली होती. तर इथे स्पॅम तुम्हाला कसं प्रकारे काढायचं ते मला सांगतो. तर इथं पाहू शकता रिपोर्ट नॉट स्पॅम. तर इथं तुम्हाला जसं रिपोर्ट नॉट स्पॅम करताल आता तो तुमचा जो मेल आहे तो डायरेक्ट तुमच्या होम पेजवरती येईल. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर पाहू शकता तुमचं जे आता पोलीस भरतीची जी तुमची व्हेरिफिकेशन लिंक आली होती ती तुम्हाला आता होम पेजवर आहे, ती स्पॅममध्ये राहणार नाही. तर पाहू शकता आपली व्हेरिफिकेशनची लिंक मित्रांनो होम पेजवर आली आहे. पाहू शकता आता तुम्हाला इथं जसं तुम्ही टॅप करताल तुमची जी व्हेरिफिकेशन लिंक आहे ती ॲक्टिव्ह होईल. पाहू शकता बरोबरचे चिन्ह आले आहे आणि आपली व्हेरिफिकेशन लिंक ही ॲक्टिव्ह झालेली आहे. तर मित्रांनो आता बॅग आल्यानंतर आता तुम्हाला परत मेलवर यायचं आहे. मित्रांनो ही जी लिंक आहे फक्त 3 दिवस तर राहत असते, म्हणजेच 72 तासापर्यंत ही ॲक्टिव्ह असते. त्यानंतर ही लिंक ही एक्सपायर होत असते. तर मित्रांनो एवढ्या साऱ्या स्टेप फॉलो केल्यानंतर तुम्हाला जर आता व्हेरिफिकेशन लिंक येत नसेल तर तुम्हाला जो स्क्रीनवर नंबर दिसतोय त्याला कॉल करायचा आहे. कॉल करून सुद्धा तुम्ही विचारू शकता मला आज परत व्हेरिफिकेशन लिंक आले तर मी काय करू. सर्वात साधा आणि सोपा पर्याय म्हणजे तुम्हाला मेल करायचा आहे. तर मेल कशा प्रकारे करायचं आहे आपण ते पुढे सांगणार आहोत. तर मित्रांनो आता तुम्हाला मेल कशा प्रकारे करायचं आहे तुम्हाला त्याचा ढाचा सांगणार आहे मित्रांनो. तर पाहू शकता आता इथे तुम्हाला सब्जेक्ट द्यायचा आहे. तर सब्जेक्टमध्ये द्यायचं आहे मित्रांनो तुम्हाला व्हेरिफिकेशन लिंक फक्त एवढंच टाकलं तरी काही अडचण नाही. आणि जसं आता तुम्ही व्हेरिफिकेशन लिंक टाकताल आणि तुम्हाला आता एक कंपोज मेल देईल मित्रांनो. तुम्हाला हाच मेल जो कॉपी करायचा आहे आणि त्यांना मेल सेंड करायचा आहे. जसे तुम्ही मेल सेंड करताल त्यांचा रिप्लाय येईल तुम्हाला थोड्याच वेळामध्ये. तर मी आता जो कॉपी केला आहे तो तिथे पेस्ट करतो आहे. तर पाहू शकता असा काही जो मेल आहे तुम्हाला डायरेक्ट फॉरवर्ड करायचा आहे त्यांना. तर हा जो मेल आहे तुम्हाला त्यांना सेंड करायचा आहे. तर अशा मित्रांनो पाहू शकता आपण हा जो मेल आहे त्यांना सेंड केला आहे. तर पाहू शकता वरती पाहू शकता 6-18 झाले आहेत आणि आपण पाहू शकता 6-17 मेल केला होता. इथे पाहू शकता 6-17 वाजता मेल केला होता व्हेरिफिकेशन लिंकबाबत. त्यांना काय मेसेज केला आपण डिअर सर व्हॉट शुड आय डू इफ आय नॉट गेटिंग द व्हेरिफिकेशन लिंक ऑन माय मेल. तर अशा प्रकारे तुम्हाला मेल करायचं त्यांना आणि काय रिप्लाय येतो आहे ते मला कमेंट करून नक्की सांगायचं मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचं व्हेरिफिकेशन लिंक ही ॲक्टिव्ह करू शकता. तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो जर तुमचे जे काही अजून प्रॉब्लेम शिल्लक राहिले असतील ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि जे बाकीचे प्रॉब्लेम आहेत ते सर्व आपण सॉल्व्ह केले. तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकता आपण A to Z सर्व पोलीस भरती रिलेटेड जे फॉर्मचे रिलेटेड जे प्रॉब्लेम होते सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलवरती तुम्ही सर्व काही व्हिडिओ पाहू शकता. तर मित्रांनो भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.